तो आमचा धावा ऐकतो. Hallelujah. Hallelujah. That's what David says. Bless the Lord, O my soul, and forget not his benefits. आणि म्हणून दावीद म्हणतो की हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर आणि त्याचे उपकार विसरू नको. Yesterday night I was so tired. आणि काल रात्री मी खूप थकलेलो होतो. I went to sleep. मी झोपण्यासाठी गेलो. Got up today, thank God. आणि आज मी उठलो Because I slept like a dead man. मेल्यासारखा झोपलो. I don't know anything in the night what happened. आणि रात्री काय झालं काय But I thank God, God woke me up again. तर मी धन्यवाद देते की देवाने माझे सकाळी डोळे उघडले. My body is not in the grave. माझं शरीर त्या कब्रिस्तानात नाहीये. I thank God, God has brought me in His house. आणि धन्यवाद देते की देवाने मला तुझ्या घरामध्ये आणले. So dear people of God, म्हणून माझ्या प्रियाने when we are studying from Psalm 103, आणि म्हणून आम्ही ज्यावेळेस स्तोत्र 103 आम्ही शिकत असताना many times we take our life very lightly. पुष्कळ वेळेस आम्ही आमचं जीवन अगदी सहज घेतो. But David is teaching us that we should take our life seriously. पण दावीद आम्हाला शिकवत आहे की आम्ही आमचं जीवन जे आहे आम्ही गंभीरपणे त्याचा विचार केला. We have only one life. आपल्याला एकच जीवन आहे. We have only one chance. आणि एकच आम्हाला संधी मिळाली. Every moment in our life which God has given, it's a chance for us. आणि आमच्या जीवनामध्ये प्रत्येक क्षण जो देवाने आम्हाला दिलेला आहे तो आमच्यासाठी एक संधी आहे. And that chance is a choice for us. आणि ती संधी आमच्यासाठी निवड आहे. And we have to choose where we want to be. आणि मग ती आम्हाला निवडायची की आम्हाला कुठं जायचं आहे. David reminds himself, his soul, oh bless the Lord, oh my soul, and forget not his benefits. आणि दावीद जो आहे स्वतःला तिची आठवण करून देते. त्याच्या स्वतःच्या आत्म्याला तिची आठवण करून देते की हे माझे जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर आणि त्याचे उपकार तू विसरू नकोस. Many times, पुष्कळ वेळा I'm a person like this. I thank God for the character which God has given. आणि मी कसा देते की मी देवाला धन्यवाद देते की जे व्यक्तिमत्व देवाने मला दिले. Anybody has done in my life, I never forget that. आणि कोणीही माझ्यासाठी जे काही केलेलं असेल मी कधी विसरत नाही. I can tell the names and tell. आणि मी तुम्हाला नावं देऊन सांगू शकतो. In mirrors, outside mirrors, people, the love which they have shown upon my life, till the last breath of my life, I will never forget. And God knows my heart. आणि मग मिरचीमध्ये असो मिरचीच्या बाहेर असो पुष्कळशे लोक असे आहेत ज्यांनी माझ्यासाठी खूप केले, खूप प्रेम मला दिलेलं आहे जे मी मरणापर्यंत मी विसरू शकत नाही. माझ्या अंतःकरणात माझ्या देवाला सुद्धा माहिती आहे. So many people in my life. तर पुष्कळशे लोक आहेत माझ्या जीवनात. But then sometime when the time comes, आणि ज्यावेळेस वेळ येते they call me for something. आणि ते कशासाठी तरी मला बोलवतात. I'll be so grateful. आणि मला खूप आनंद होतो. And I make sure that when they have called me, I'll be there and not just there, but on time. आणि मग मी माझी मला स्वतःला मी बघतो काळजी घेतो की ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीने मला बोलवलेलं आहे तिथं मी असलं पाहिजे. फक्त असलंच नाही तर वेळेत असलं पाहिजे. Because I'm grateful for that person. कारण मी त्या व्यक्तीचा नेहमीच ऋणी आहे. Because he has invested from his life something in me. आणि कारण त्या व्यक्तीने माझ्या जीवनामध्ये त्याच्या जीवनामधून माझ्या जीवनामध्ये काहीतरी पेरणी केली That आहे. is the love of God. ते म्हणजे देवाचं प्रेम. Some of them already they are in the Lord in heaven. आणि आज काही लोक जे आहेत आधीच ते स्वर्गामध्ये प्रभू बरोबर आहेत. And no doubt about that. आणि त्यामध्ये शंका नाही. But still I remember the love which they have shown upon my life. पण तरी मी आठवण करतो की जे प्रेम त्यांनी माझ्या जीवनासाठी दाखवलेलं. We have no relation, blood relationship. There is no relationship at all. आणि मग असं म्हणजे की आमची कुठली रक्ताची नाती आहेत किंवा नातेसंबंध आहेत म्हणून आहे असंही नाही. But they have shown a love upon my life. पण त्यांनी त्याचं प्रेम माझ्यावरती त्यांनी दाखवलं. As a brother we can say, as a son you can say, they have shown their love upon my life. आणि मग तुम्ही म्हणू शकता की भाऊ म्हणून मुलगा म्हणून त्यांनी माझ्यावरती प्रेम केलेला. So I have never forgotten that. आणि मी कधी त्यांना विसरलो नाही. If
man has done something in my life, आणि ज्या व्यक्तीने माझ्यासाठी काहीतरी केलेलं आहे, some good thing. काही चांगल्या गोष्टी. Just let me give an example. मला एक उदाहरण द्या. And initially I went to Mumbai in '93 for the ministry purpose. आणि सुरुवातीच्या काळामध्ये 93 ला मी मुंबईमध्ये सेवेसाठी गेलो होतो. There are a lot of places I stayed, but one incident I want to tell. पुष्कळच्या घरामध्ये मी गेलो, पण एक उदाहरण मला I went to one brother's house. एका भावाच्या घरात गेलो. He told me to stay in his house. आणि त्यांनी मला सांगितलं की तू माझ्या घरामध्ये राहा. Don't think that he had a very big bungalow. आणि तुम्ही असं विचार करू नका की मोठा अगदी बंगला असणार होता. Bombay, one room means you are rich. आणि तुमच्या मुंबईमध्ये एक छोटं घर, एक झोपडी असते म्हणजे श्रीमंत आहात. One means you have a room means that is a great for you. आणि घर आहे, रूम तुमच्याकडे आहे, म्हणजे तुमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. In a small house, आणि त्याच्या छोट्या घरामध्ये we feel our house is, we have no place to think that. आणि मग आपल्या मोठी मोठी घरं त्याच्या सगळ्या ठिकाणी असतात. आपल्याला वाटतं आपल्याला जागा नाही घरामध्ये. मग छोटं घर आहे. In that 10 by 10 room, आणि 10 बाय 10 च्या खोलीमध्ये there will be bed will be there. बेड आहे. There will be chairs will be there for the people like those who come. आणि मग जी कोण येणार आहे त्यांच्यासाठी खुर्च्या ठेवलेल्या असतील. There will be washroom, toilets will be there. त्या 10 बाय 10 च्या खोलीमध्ये वॉशरूम पण असेल, बाथरूम असेल. There will be small kitchen will be there. आणि त्याच्यात एक छोटं किचन पण असेल. And in that, you will have your cupboard to keep all the things. आणि मग त्या खोलीमध्ये आणखी तुमचं कपाट एक असेल. And another cupboard to keep your utensils. आणि मग तुमच्या बाकीच्या काही गोष्टी असतील त्या आणखी एक कपाट असेल. In that house, he invited me to stay with him. आणि त्या घरामध्ये त्याने मला बोलवलं त्याच्याबरोबर राहायचं. His wife was in abroad. आणि त्याची पत्नी जी होती परदेशामध्ये होती. He had 2 children. त्याला 2 लेकरं होती. He never took a single penny from me because I stayed in his house. आणि मग त्या व्यक्तीने एक साधा 1 रुपया सुद्धा माझ्याकडे घेतला नाही, कारण त्याच्या मी घरामध्ये ठेवला. That dear one cooked for me all the time. आणि मग तो भाऊ माझ्यासाठी स्वयंपाक सुद्धा करायचा. And he's still alive. आणि आजही तो आहे. I thank God I got his photo in my Bible. आणि मी धन्यवाद देते की त्याचा फोटो माझ्या बायबलमध्ये मला मिळाला. This is the man. आणि हा तो व्यक्ती आहे. Now he is not like this. Before in the Lord, before coming to the Lord, he was like this. He was a builder, and he accepted the Lord, and he is the mighty man of God. आणि मग तो आता असा दिसत नाही. प्रभूमध्ये येण्याच्या आधी तो पैलवान असल्यासारखा होता आणि आता प्रभूचा स्वीकार केला आणि त्या प्रभूसाठी तो एक साक्ष म्हणून उभा आहे. God wonderfully changed his life. आणि देवाने खूप सुंदर रीतीने त्याचं जीवन बदललं. God just house, but he opened his heart for me. आणि फक्त घरच नाही, पण त्याने त्याचं अंतःकरण माझ्यासाठी उघडलं. I am grateful to God for such people who has kept in my life. आणि मी खरोखर धन्यवाद देतो देवाला की देवाने असे लोक माझ्या जीवनामध्ये In जोडले. return, I have nothing to give them. आणि परत फेड म्हणून त्याला काहीच नाही शकत. And I may give also that will be not, I cannot retaliate and say, oh, I have done something. आणि मग जरी मी केलं तरी मी काही त्याची तुलना करू शकत नाही की अरे मी काही केलं तरी मला केलं की त्याची परतफेड केली असं मी नाही करू. If I am grateful for a man, what he has done for me, आणि जर मी एका व्यक्तीसाठी मी ऋणी आहे, God, whom God has kept in our life to be a blessing unto us. आणि मग आम्ही देवासाठी किती ऋणी असलं पाहिजे, किती त्याचा धन्यवाद केला पाहिजे. ज्या देवाने आमच्यासाठी एवढे आशीर्वाद राखून ठेवलेले आहेत, असे लोक आमच्यासाठी दिलेली आहेत. Though there are so many in the world, God has kept like brothers and sisters, like my own families, God has blessed me around the world. आणि मग देवाने जरी परमेश्वराने मला इतके भाऊ बहीण परिवार मला दिलेले आहेत, संपूर्ण जगामध्ये जिथं कुठं जातो एक घर देवाने माझ्यासाठी ठेवलेलं आहे. An example, recent when I went to Punjab, आणि उदाहरणार्थ ज्यावेळेस मी नुकताच पंजाबला गेलो होतो, our train was delayed from Ludhiana to Delhi. आणि मग आमची जी ट्रेन आहे लुधियाना ते दिल्लीची उशीर झाला. So connected train from Delhi to Miraj was like we missed the train. आणि मग जोडूनची दुसरी ट्रेन मला पकडायची होती रेल्वे दिल्लीपासून मिरजेची, ती माझी चुकली. In the midnight, 11 and 12 o'clock, what are you supposed to do in a city like Delhi? आणि मग रात्रीच्या वेळेस 12च्या दरम्यान दिल्ली सारख्या शहरामध्ये तुम्ही काय करणार? What to do? काय करायचं? What option? काय पर्याय काय तुमच्याकडे? No, my relatives, blood
relations are there. आणि कुठे काय कोणाची माझ्या रक्ताची नातेसंबंध तिथं नाही आहे. But I called in the Lord, my brothers. I said, this is what happened. I don't know what to do. मी माझ्या एका भावाला फोन केला, किस्सा म्हटले आहे, त्यांनी सांगितलं की असं झालेलं आहे, आता काय करायचं. Don't worry, you come such place, take the bus and come home. आणि मी काळजी करू नकोस, त्या ठिकाणी ये, बस धर आणि ये घरला. I called another brother. आणि आणखी एक भावाला मी फोन Who केला. was here, you know, brother Deepak. आणि ते येऊन गेले पासून दीपक. And I told him this is what happened. आणि त्यांना मी म्हटलं की असं झालेलं आहे. Don't worry, come to Ajmer. आणि ते म्हटले की काळजी करू नका, या अजमेरला. And book a confirm ticket to an AC. Don't worry, come. आणि तुमच्या परतीच्या प्रवासासाठी थर्ड एसीसाठी तिकीट मी बुक करतो, कन्फर्म करून तुम्हाला पाठवतो. या. Went to Jaipur, went to Ajmer, safely confirmed ticket I got and came safely. आणि मग मी जयपूरला गेलो, अजमेरला गेलो, तिथून त्यांच्याबरोबर वेळ घालवला, कन्फर्म तिकीट मिळालं, व्यवस्थित घरी आलो. I thank God for the faithfulness in our life. आणि मी देवाचा धन्यवाद देतो की देवाची विश्वसनीयता आमच्या जीवनामध्ये आहे. Every moment of our life, every breath we take, every beat of our heart, it is just because of the grace of God. आणि प्रत्येक क्षण आमच्या जीवनामधला जो प्रत्येक श्वास आम्ही आमच्यामध्ये नागपुरामध्ये आहे हे फक्त आणि फक्त देवाच्या कृपेमुळे आहे. Anytime we are like, you know, that like the chicken people. आणि पुष्कळ वेळा आम्ही त्या कोंबडीच्या पिलासारखा असतो, त्या उघडण्यामध्येच फोडत बसतो. काय सापडते का उघडण्यातच वर जायचा प्रश्न All the time we are feeling this is problem, this is no good. Searching here. आणि प्रत्येक वेळेस त्या जीवनाच्या गुरफट्यामध्ये गुरफटलेलं ही समस्या आहे, ती समस्या आहे, असं झालं तसं झालं, त्यातनं आम्ही आमची माळच बंद करत. Oh, oh, here it is speaking, here it is speaking. Oh, this problem, that problem. समस्या समस्या आणि समस्या. That's why David says, bless the Lord, O my soul, and forget not his benefits. आणि म्हणूनच दावीद इथं म्हणतो की हे माझ्या जीवा परमेश्वराचं धन्यवाद कर आणि त्याचे सर्व उपकार विसरू नको. We lost our vision. What the Lord is doing and done in our life, we are forgetting the past. आणि आम्ही आमचा दृष्टांत जो आहे तो आम्ही हरवून बसलेलो आहे. जे काही देवाने आमच्यासाठी केलं, जसं आम्हाला देवाने आणलं आणि त्यावेळेस आम्ही काय विचार केला होता, आम्ही त्याच्यासाठी काय करणार आहे हे आम्ही विसरून बसलेलो आहोत. He is the one who forgives all our sin. आणि तोच एक देव आहे जो आपल्या सर्व पापांची क्षमा मारतो, Who heals us. आणि तो आम्हाला आरोग्य देतो, Who redeems us from the destruction. आणि आम्हाला त्या नाश करण्यापासून तो आम्हाला बाहेर काढतो, नाशापासून आम्हाला ओळखतो. Who crowns us with the loving kindness and tender mercies. आणि मग तो त्या कृपेचा मुकुट बंदित आम्हाला करतो. Who satisfies our soul, our mouth. आणि जो आम्हाला तृप्त करतो. Before coming to Christ, प्रभूकडे न्या. I was young and I was craving after things of the world for satisfaction. आणि मग मी तरुण होतो आणि जैविक गोष्टींच्या ह्याच्यामध्ये विळख्यामध्ये मी पडलो मला स्वतःला तृप्त करण्यासाठी. And here, by the way, don't misunderstand, I become old, I am still young. आणि मग ही गैरसमजूत करू नका की मी आता म्हाताराच होलेला आहे, मी अजून तरुण आहे. I am still young, I am unto the Lord, I am strong in the Lord. आणि मी अजूनही तरुण आहे, मी प्रभूमध्ये आहे, प्रभूमध्ये उभा आहे. Hallelujah. Hallelujah. So we need to remember all the time what the Lord has done and doing in our life. आणि मग ज्या वेळेस आम्ही देवाला आम्ही आठवण चालू करतो की देवाला आपल्यासाठी काय केलेलं आहे, काय करत आहे. Last Sunday we have seen आणि गेल्या आठवड्यात त्यांनी पाहिलेला that He satisfies our soul. आणि तो आमच्या आत्म्याला तृप्त करतो. It is the He, God only, He satisfies us. आणि फक्त देवच आहे जो आम्हाला तृप्त करू शकतो. Nobody and nothing can satisfy us in this world. आणि कोणीच दुसरं किंवा कुठलीही गोष्ट या जगाची आम्हाला तृप्त करू शकत नाही. Why? का? It is God who has created and only God can satisfy us. कारण देवानेच आम्हाला निर्माण केलेलं आहे आणि देवच आम्हाला सर्व गोष्टींचा पुरवठा. And if we have any problem in our life, आणि जर काहीही समस्या आमच्या जीवनामध्ये असते, solution is with our Lord only. आणि त्या समस्येचं समाधान फक्त
He just doesn't satisfy us and keep us there. आणि तो फक्त आम्हाला तृप्त करतो आणि तिथंच ठेवतो असं नाही. Psalm 103 verse 5 second portion. आणि स्तोत्रकर्ता याचा 103 आणि 5 दुसरा भाग. So that thy youth is renewed like the eagles. आणि म्हणून तुझे तारुण्य गरुडासारखे नवे होते. Thy youth is renewed like the eagles. आणि तुझा तारुण्य गरुडाप्रमाणे नवीन होते. When I say renewed like eagles, मी विचारच करतो की गरुडाप्रमाणे नवीन. why our life is compared with the eagle? आणि का आमचं जीवन त्या गरुडाच्या बरोबर त्याची तुलना केलेली आहे. And why it is connected and said that our youth is renewed like the eagles. एका त्याची तुलना करून म्हटलेलं आहे की तुझं तारुण्य गरुडाप्रमाणे तरुण नवीन होईल. We'll turn to Isaiah 40. आणि यशया याच्या 40व्या अध्यायाकडे Isaiah 40 यशया 40 verse 31. आणि 21 वचन. Isaiah 40 verse 31. But they that wait upon the Lord shall renew their strength. They shall mount up with wings as eagles. They shall run and not be weary, and they shall walk and not faint. यशया याचा 40वा अध्याय 31. त्याला सापडला असेल तरी वाचायला हरकत नाही. तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन शक्ती संपादन करतील. ते गरुडाप्रमाणे पंखाने वर उडतील. ते धावतील तरी दमणार नाही, चालतील तरी थकणार नाही. It is in the psalm it says, our youth is renewed like eagles. आणि स्तोत्रामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की त्या आपलं तारुण्य जे आहे गरुडाप्रमाणे नवीन करणे. So when we think of renew, आणि 40 आम्ही म्हणतो की नवीन करणं. here in the Isaiah 40 verse 31 says, but they that wait upon the Lord shall renew their strength. आणि पण यशया याचा 40वा अध्याय 29 मध्ये सांगितलेलं आहे की तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन शक्ती संपादन करतात. They shall mount up with wings as eagles. ते गरुडाप्रमाणे पंखाने वर उडतील. Here it is compared about it is explained about the renewing of our life. आणि मग इथं त्याची तुलना केलेली आहे आणि त्याचं स्पष्टीकरण सांगितलेलं आहे आपल्या जीवनाचं आणि गरुडाच्या जीवनाचं. How we can renew our life. आणि कसं आम्ही आमचं जीवन आम्ही तरुण करू शकतो, नवं करू शकतो. And why it is compared with the eagle? आणि का ते गरुडाबरोबर त्याची Isaiah 40:31 says, they that wait upon the Lord. आणि shall renew their strength. यशया 40:31 सांगत आहे की तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन शक्ती संपादन करते. Renew means be refreshed in the strength of the Lord. नवीनीकरण याचा अर्थ की प्रभूच्या शक्तीनं पुन्हा संभावित होणं, पुन्हा संचारित होणं. Here it says, they that wait upon the Lord. आणि ते सांगितले की जे देवाची आशा धरून राहते. Only those who wait on the Lord will renew their strength. आणि जे फक्त ते लोक जे देवाची आशा धरून राहतील ते शक्ती संपादन करतील. Not everybody. सगळेच ना. They that wait upon the Lord shall renew their strength. आणि जे प्रभूची आशा धरून राहतील ते नवीन शक्ती संपादन करतील. When I was studying, when I was looking about the wait, the Greek word for wait is, आणि ज्यावेळेस मी अभ्यास करताना जो हमने आशा धरून राहिली वाट पाहणे याच्यासाठी ज्यावेळेस ग्रीक भाषेचा शब्द पाहत होतो. anameno is a Greek word for, there are different words are there. Greek word for anameno means to expect. आणि मग त्याच्या शब्दाचा जो अर्थ आहे ग्रीक मध्ये अनामनो असा जो उच्चारण वेगवेगळे शब्द आहेत. त्या अनामनो याचा अर्थ जो आहे की अपेक्षा करणं, आशा करणं. Yes, sense of hope and patience. आणि मग आशा धरून किराण्याची आशा करणं. जे मराठीमध्ये आपल्याला भाषांतर केलेलं आहे. Wait means not just wait
वाट बघण्यामध्ये 2 मिनिटं माझ्यासाठी झालं असं नाहीये. No, with hope and with patience we wait. आणि आशा धरून आशा आणि ध्यान त्याची वाट पाहायची. Another word is that apake chomai. Apake chomai is the waiting with the eager anticipation. एक मोठ्या अपेक्षा. आणि मग अपाके चोवाय जे काही आहे मोठ्या आशेने त्याची वाट पाहणे. These are the Greek words to understand better. It is I enjoy the meaning of those words. आणि हे ग्रीक भाषेचा शब्द आहे. त्याला अधिक चांगल्याने केलं. देवाने इतक्या भाषा केलेल्या आहे त्याच्यामध्ये आणखीन अर्थ आपल्याला सापडतात. Waiting with an eager anticipation. आणि देवाची मोठ्या आशेनं अपेक्षेनं वाट पाहणे. There is another word that is kathaizo. Kathaizo means settle down till you get. आणि जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत सोडायचं. Jesus told his disciple आणि येशूने त्याच्या शिष्याला सांगितलं when he was ascending to heaven, 40 त्याला स्वर्गामध्ये घेऊन जा. tarry there, wait till you receive the Holy Spirit. आणि जोपर्यंत तुम्हाला पवित्र आत्मा मिळत नाही तोपर्यंत त्याची वाट. That is the meaning of waiting. त्याचा अर्थ आहे वाट पाहण्याचा. Wait for the Lord. In Psalm 27, we'll turn to Psalm. From the scripture to understand better, we'll turn to Psalm 27 स्तोत्र 27 and verse 14. आणि 14. 27 verse 14. Wait on the Lord, be of good courage, and he shall strengthen thy heart. Wait, I say, on the Lord. परमेश्वराची प्रतीक्षा कर, खंबीर हो, हिम्मत धर, परमेश्वराचीच प्रतीक्षा कर. Sometimes in the world, we wait for people. आणि कधी-कधी जगामध्ये लोकांची वाट. For some of our needs to meet, for expectation, we wait for people. आणि मग काही आपल्या गरजांसाठी काही अपेक्षांसाठी आम्ही लोकांची वाट पाहतो. Because our need is there, no? कारण आपली गरज आहे. So we wait. आम्ही वाट पाहतो. He says in 5 minutes, means 2 hours, he doesn't come, we wait. आणि मग तो म्हणाला समजा की 5 मिनिटात येतो 2 तास जरी आला And तरी आपण वाट पाहतो. if he says today I cannot come, tomorrow we wait. आणि मग तो म्हणला की नाही आता तेवढं करून पण जरा फोन केला परत की नाही आजच नाही उद्या येतो तरी आम्ही वाट पाहतो. But when we come to the Lord, we take it granted. We pray this God should give do like this. आणि पण देवामध्ये आल्यानंतर आम्ही आपली सहज घेतो. आम्ही प्रार्थना केली तेव्हा असं केलंच पाहिजे. Psalm David says in 27:30-14, wait on the Lord, be of good courage. He shall strengthen thy heart. Wait, I say, on the Lord. आणि स्तोत्रामध्ये दाविदाने म्हटलेलं की परमेश्वराची निराळा वाट पाहा कारण तो तुझ्या हृदयाला तृप्त करेल, तुझ्या अंतःकरणाला तृप्त करेल. And 31 verse 21, Psalm 31 verse 24, Psalm 31 verse 24. स्तोत्र 31 याचा 24वा वचन. Be of good courage, and he shall strengthen your heart. All that hope in the Lord. अहो परमेश्वराची आशा करणारे तुम्ही सर्व हिंमत बांधा, तुमचे मन धीर धरू. Many times we are waiting on the Lord and we get tired. आणि मग बऱ्याच वेळेस आम्ही प्रभूमध्ये वाट पाहतो आणि आम्ही थकून जातो. But David is saying, be of good courage, and he shall strengthen your heart. पण दावीद आम्हाला सांगत आहे की आशा करून तुम्ही परमेश्वराची वाट पहा, हिंमत बांधा आणि तो तुमच्या सगळ्या गोष्टी पूर्ण करेल, पूर्ण करेल. Please don't give up in your life. म्हणजे असं जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये हार मानू नका. Sometimes we pray for many things, and sometimes something doesn't happen immediately. पुष्कळ वेळा आम्ही बऱ्याच गोष्टींसाठी प्रार्थना करतो आणि लगेचच काही गोष्टी घडून येत नाही. 37 verse 7. Psalm 37 verse 7. स्तोत्र 37 याचा 7 वचन. Rest in the Lord and wait patiently for him. Fret not
thyself because of him who prospereth in his way, because of the man who bringeth wicked device to pass. परमेश्वराच्या आधी होऊन स्वस्थ राहा, त्याची प्रतीक्षा शांतपणे करीत राहा. जो मनुष्य आपल्या मार्गाने उत्कर्ष पावतो, जो मनुष्य दुष्ट संकल्प सिद्धीस देतो, त्याच्यावर जळकळू नको. Dear people of God, अशा प्रियाने, when you go to the graveyard, ज्यावेळेस तुम्ही कब्रिस्तानात जाता, one word is a common there. आणि एक शब्द तिथं सामान्य आहे, R.I.P. Rest in peace. आणि आपण सुद्धा एखादा थोडासा जर कळलं की आपण आरायला रेस्ट पाहतो. There is no option, you cannot come out. You have to rest there. Quietly you have to rest there. आणि You तिथं cannot come out. तिथं कुठला पर्याय तुमच्या समोर नाहीये, तुम्ही काय तिथं बाहेर येऊ शकत नाही. But here it मला says, आरामच करायचा आहे. but here it says, rest in the Lord, not in the graveyard. आणि इथं मात्र सांगितलेलं आहे की परमेश्वराची शांतीनं प्रतीक्षा करा कब्रस्तानात. Okay, read. Marathi is very beautiful, I like that. Lamentation chapter 3 verse 26. Lamentation 3:26. आणि विलापी याचा After Jeremiah. After Jeremiah. Lamentation chapter 3 verse 26. Lamentations chapter 3 verse 26. It is good that a man should both hope and quietly wait for the salvation of the Lord. परमेश्वरापासून येणाऱ्या तारणाची वाट पाहणे आणि तीही मुकाट्याने पाहणे बरे आहे. Can we read it again once again? पुन्हा मी वाचूया. परमेश्वरापासून येणाऱ्या तारणाची वाट पाहणे परमेश्वराच्या तारणाची वाट पाहणे पाहणे आणि तीही मुकाट्याने पाहणे बरे आहे. वस्तूच काय कानामध्ये गप मुकाट्याने बसणे ही भाषा समजते ना आपण. Jeremiah is telling us, quietly, be still, quietly wait on the Lord. And that is the right word I think for us. आणि इथे सांगितलेलं की मुकाट्याने गावची आवाज न करता, आणि हा कदाचित आपल्यासाठी योग्य शब्द. But how we are, our there are different characters happening with the children. आणि मग लेकरांमध्ये वेगवेगळे लेकर असतात. Some children are like this naughty. आणि काही लेकरांची आवाज असतात. Dear people of God, आपण ते विचार you are laughing. You are laughing, but the truth behind it, I will tell you a true example. आणि तुम्ही हसताय, पण मला त्यामध्ये काही सत्तेमध्ये खरंच सत्य त्याच्या सामने. Mummy told me a story. आणि माझ्या आईने ही गोष्ट मला It is a true story. ही खरंच सत्य घटना आहे. There was one widow. आणि In Karnataka, it is a true story happened. आणि कर्नाटकामध्ये ही घटना घडलेली होती. एक विधवा स्त्री होती. And she had a child, girl child. She had a. आणि तिला एक मुलगी होती. I think she was at the age of 3. She fell very ill, very sick. आणि मग वयाच्या 3ऱ्या ह्याच्यामध्ये खूप आजारी पडली. She was a believer in the Lord. आणि प्रभूमध्ये ती विश्वास ठेवत होती. And she was almost to the doctor had given like she will not die. I mean, she will not live. She will die. आणि मग जवळपास ती मरणासन्न अवस्थेमध्ये ती मुलगी होती की ती आता जगणारच नाही अशी. But she told so many people for prayer. आणि ती पुष्कळ लोकांना तिला प्रार्थना And she said like this, आणि ती म्हणाली, if she doesn't live, जर ती जगली नाही, I'll give up. मी सुद्धा. Finally, God answered her prayer. आणि शेवटी देवाने तिचं उत्तर दिलं. Later, that girl grew up. आणि आता ती मुलगी मोठी झाली, She grew up as a youth. तरुण झाली. One day, एके दिवशी she hanged herself in the house आणि तिने स्वतःला घरात फासलं. because her character was not good. आणि तिचं शारीरिक चांगलं नव्हतं. She had some problems in her life, so she hanged herself in the house and committed suicide. आणि तिच्या जीवनामध्ये काही समस्या आल्या आणि तिनं आत्महत्या करून
स्वतःचं जीवन संपवलं. Now mother said, मग आई म्हणाली, good if should have died at the age of 3. चांगलं झालं असतं जर तेव्हाच ती मेली असती. God sometimes has a plan that good that she should have gone at the age of 3. आणि कधी कधी देवाच्या योजना असतात. But in my stubbornness, I prayed and I asked God to give her back. आणि माझ्या हट्टीपणामुळं मी देवाला प्रार्थना केली आणि तिला परत मिळवलं. But what did I get today? पण आज मला माहित नाही, She went into the wrong way and she finished her life and she landed in hell today. आणि मग ती चुकीच्या मार्गाला गेली, तिने स्वतःचं जीवन संपवलं आणि आज ती नरकात गेली. Isn't it true? हे सत्य नाहीये का? Many times in the life we ask God some of the things. आणि पुष्कळ वेळा मी आमच्या जीवनामध्ये काही गोष्टी आम्ही देवाकडे मागतो. In our stubbornness, आमच्या हट्टीपणासाठी, Lord, I want this because I want this. देवा मला हे पाहिजे म्हणजे पाहिजे. But later, नंतर we regret. आम्हाला पस्तावा. But it is better to wait on the Lord patiently. पण देवाची धीरानं वाट पाहणं चांगलं आहे. It is hard. कठीण आहे. And David is telling to himself, आणि दावीद तिथं स्वतः forget not his benefits. त्याचे उपकार विसरू नये. If God has answered your prayer in the past, जर देवानं तुमच्या भूतकाळामध्ये तुमच्या प्रार्थनेची उत्तरं दिली असतील and some of the prayers God doesn't answer, आणि काही प्रश्नांची उत्तरं देवानं दिली नसतील, but we are grateful to God. पण आम्ही देवाला धन्यवाद देतो. I myself, मी स्वतः for the ministry's sake, आणि सेवेसाठी, because I have seen pastors' life in struggles. कारण मी पाहिलेलं आहे पाळीव लोकांचं जे जीवन आहे ते त्रासामध्ये राहते. Now I am completing 40 years in this year. I accepted the Lord. आणि ह्या वर्षामध्ये मी 40 वर्ष पूर्ण करत आहे प्रभूला स्वीकारलं. Almost 36 years God has used me in the ministry. आणि जवळपास 36 वर्ष प्रभू मला सेवेमध्ये वापर करत आहे. I see the lives of pastors and ministers. आणि मी पाळीव लोकांचं आणि सेवकांचं जीवन पाहिलेलं आहे. I have seen the struggles. आणि मी त्यांचं समस्या, त्यांचं जे युद्ध आहे ते पाहिलेलं आहे. And today also I pray for them. आणि आजही मी त्यांच्यासाठी प्रार्थना There were many prayers God has answered me. आणि मी धन्यवाद देते की देवाने पुष्कळशा प्रार्थनेची उत्तर मला दिली. One prayer I had prayed. आणि एक प्रार्थना मी केली. I have not just prayed, I have cried. आणि मी प्रार्थना केली की मी रडलो. Lord, give me money. आणि देवा मला पैसा दे. I want money. मला पैसा पाहिजे. I want money not for myself but to bless your people, your servants. आणि मला यासाठी पैसा नको की मला स्वतःसाठी पाहिजे, पण तुझ्या सेवकांना आशीर्वादित करण्यासाठी, तुझ्या लोकांना आशीर्वादित करण्यासाठी दे. But I see, पण मी पाहिलं till today, आजही God has not blessed me with more money. देवाला मला काही जास्त पैसे देऊन आशीर्वादित नाही. I don't lack anything in my life. आणि माझ्या जीवनामध्ये मला काही कमी नाही, But God has not given me more also. पण मला देवाला जास्त पण दिलं. And many times I say, पण पुष्कळ वेळा मी दिलं. thank you Lord for not giving me money more. आणि देवाला मी बात देते की मला तू जास्त पैसे दिले. Who knows? काय माहिती? If more money would have come, I may never become. जास्त पैसा आला असतो तर कदाचित मी गर्वामध्ये गेलो असतो. देवाला We receive the blessing, but we forget the blesser. आणि आम्ही आशीर्वाद मिळवतो पण ते आशीर्वाद देणाराच विसरून जातो. So that's why I thank God that God, you have not answered some of the prayers. Thank you. You know the blessing for us. म्हणून मी देवाला धन्यवाद देतो की काही प्रार्थनेची उत्तरं तू मला दिली नाहीस. धन्यवाद. कारण माझ्यासाठी उत्तर जे आहे ते तुला ठेव. Malachi chapter 7 verse 7. मलाकी त्याचा 7वा अध्याय 7वा वचन. Sorry, not Malachi, Micah. Just before that. Micah 7 chapter verse 7. मीकाचं पुस्तक. Therefore, Micah chapter 7 verse 7. He was a survivor prophet. And he says, therefore, I will look unto the Lord. I will wait for God of my salvation. And God will hear me. मी तर परमेश्वराची मार्ग प्रतीक्षा करीन. मी आपल्या तारण करणाऱ्या देवाची वाट पाहत राहीन. माझा देव
माझे ऐकेल. Why we will wait? Why Micah says, I will wait? आणि का मिखा म्हणत आहे की मी वाट बघेन? Because I know He hears my prayer. कारण मला माहिती आहे की तो माझ्या प्रार्थना ऐकतो. I have prayed and God has heard it. आणि मग मी प्रार्थना केली आणि देव त्याचे उत्तर देईल. God has heard me. आणि देवाने ते ऐकले आहे. Whether to give or not, it is His will. आणि मग द्यायचं का नाही द्यायचं ही त्याची. I always pray. That's why I pray. That, Lord, if it is Your will, give. आणि मी नेहमीच प्रार्थना अशीच करतो की जर देवाची तुझी इच्छा आहे तर दे. Not my will. माझ्या इच्छेने. Not I want. I want. आणि मग मी कधी असं देवाकडे मागणं करत की मला पाहिजे मला पाहिजे. There were lists in my early youth days. I was growing, and somebody encouraged me to put a note on paper. What are your needs, and put in a Bible and pray daily. आणि मग त्यावेळेस मी प्रभूमध्ये कधी पाडत होतो तरुणपणामध्ये त्यावेळेस माझ्याकडे ती यादी होती. कोणीतरी मला प्रोत्साहित केलं की ज्या काही तुझ्या गरजा आहेत, ज्या तुझ्या इच्छा आहेत त्या एका पेपरवरती लिही. बायबलमध्ये त्यावेळी रोज तसं प्रार्थना. Big list. मोठी यादी. All my needs are there. सर्व माझ्या गरजा ज्या आहेत त्या लिहिल्या. God has provided. देवाने सगळं माझ्या प्रार्थना ऐकल्या त्याचं उत्तर मला दिलं. And I see not just that, but beyond my expectation, God has blessed. आणि मी बघितलं की फक्त तेवढंच नाही तर माझ्या कल्पनेच्या पलीकडे देवाने मला आशीर्वादित केलं. He knows my needs. आणि माझ्या गरजा मला ठाऊक आहे. Matthew 7:7 says, "Ask and it shall be given unto you." आणि मग मला शुभवर्तमान आहे जसं आपण 17 सांगितले की मागावं ते तुम्हाला मिळेल. I pray. मी प्रार्थना केली. But if it is your will, Lord, you give. आणि प्रभू तुझी इच्छा असेल तर प्रभू तुम्हाला. Because God doesn't give us the good, but He gives us the best. आणि देव फक्त आम्हाला चांगलंच देतो असं नाही तर तो उत्तम. Often we look for lucky day in our life. आणि आमच्या क्षेत्रामध्ये आमचा कुठला लकी दिवस आहे, लकी शर्ट आहे, लकी हे आहे ते आम्ही वाट बघत असतो. Some people have lucky numbers. Christians, I'm talking not about outside people. I mean talking about the Christian people. आणि काही लोकांचा लकी नंबर सुद्धा असतो की ख्रिस्ती लोकांचा सांगितलं दुसऱ्या लोकांचा. They have lucky number. लकी नंबर Oh, mobile number, this number should be there. This the vehicle number, this number should be there. मोबाईलचा हाच नंबर पाहिजे तो माझ्यासाठी लकी आहे. गाडीचा हाच पाहिजे कारण माझ्यासाठी लकी आहे. When I went to buy bike long time back, 10 years back, आणि 12 years back, 10-12 वर्षापूर्वी ज्यावेळेस मी गाडी घेण्यासाठी गेलो I booked the vehicle and then when the time came for passing, आणि मग मी गाडी बुक केली आणि ज्यावेळेस पासिंग करण्याची वेळ आली RTO man asked me, आणि आरटीओने विचारलं "Do you have any lucky number? You tell me, I'll get that number for you." आणि मग जर तुझा कुठला नंबर लकी नंबर असेल तर मला सांगा मी तुझ्यासाठी तोच काढून देतो. I said, any number which comes, it's a lucky for me, it's a blessing for me. No lucky and bad luck for me. आणि मग मी त्याला म्हणालो की कुठलाही नंबर येतो तो माझ्यासाठी लकी होईल. माझ्यासाठी लकी आणि बॅड लक असं काही नाहीये. Whatever number has come, it's a beautiful number and that vehicle is a blessing for me. आणि मग जे काही नंबर आले ते नंबर सुंदर आहे आणि तो नंबर देवाने माझ्यासाठी आशीर्वादित केलेला आहे. Sometimes we look to man for help. आणि मग कधी कधी आम्ही व्यक्तीकडे बघतो माझ्या मदतीसाठी वाट पाहतो. Sometimes we will look to our business for our needs to met. आणि मग कधी कधी आम्ही आमच्या व्यवसायाकडे अवलंबून राहतो आमच्या गरजा पूर्ण होण्यासाठी. We look to making short, fast. Fast, quick. We want instant money. We want money. आणि हे सत्य आहे आज तरुणाईमध्ये आम्ही बघत आहे. पैसे मिळवण्याचा शॉर्टकट लेकर देशामध्ये वाहून चालला. We went to Karjat for the church camp to teach. आणि आम्ही कर्जतला गेलो कॅम्पमध्ये शिकवण्यासाठी. There was one sister. तिथे एक बहीण होती. There are two sisters who gave wonderful testimonies. खूप सुंदर साक्ष दोन बहिणींनी दिली. We really thank God for their dedication in their life and love for the Lord. आणि आम्ही खरोखर देवाला धन्यवाद देते त्यांच्या जीवनचे आणि त्यांचं जे समर्पण आणि प्रीतीचे देवाबद्दल आहे. One lady, she was going for a job in a company. आणि एक स्त्री होती कंपनीमध्ये कामाला जात होती.
And she said she stopped going to company. आणि मग ती कामाला जायचं बंद केलं कंपनीमध्ये. Then manager asked why that lady is not coming to church, to the job. आणि मग त्या मॅनेजरने विचारलं की काय येत नाहीये ती कामाला काय येते. And she said because I don't have holiday on Sunday because I have to go to church and you are not giving a Sunday holiday for me, so I'm not coming. आणि मग तिने उत्तर दिलं की नाही मला रविवारी तुम्ही सुट्टी देत नाही आणि रविवारी मला चर्चला जायचं असते आणि म्हणून मी यायचं बंद. The manager said, for you Sunday I'm giving you holiday but you come to the job. मॅनेजर तिला सांगितलं तुझ्यासाठी मी रविवारी चर्चला जायला सुट्टी देतो पण कामाला मात्र ये. God bless her. एवढं तिला आशीर्वाद दिला. Later she said she left the job नंतर ती सांगितली तिने नोकरी सोडली because some garbage was going in the company. आणि मग ते गोंधळ कंपनीमध्ये झालेला. She said I didn't like that, so I left the job. ती म्हणाली मला ते आवडलं नाही मी सोडून दिली. Another lady दुसरी बाई who was doing teaching, I'm not telling the story, true story, Archon is witness and we are witness there. There was another lady who was tailoring business she was doing. आणि मग आणखी एक बाई आहे जी टेलरिंगचं काम करत आहे. If you look at that lady, you cannot imagine such a business she is doing. आणि मग त्या Today also if you look at it. असं त्या मुलीकडे पाहिलं तर मला वाटलं पण Sorry. This is not a Bombay story. This is a Ajmer story. I'm sorry. This story is Ajmer story. Okay. आणि ही गोष्ट अजमेरची आहे. Recently when I went, that sister was telling. आणि आता नुकतंच मी गेलो त्यावेळेस ती बहीण सांगत होती मला. That lady, if you look at her, she is pakka villager lady. आणि मग जर त्या स्त्रीकडे पाहिलं तर अगदी गावातली स्त्री आहे. Because she wanted to go to church. आणि तिला चर्चला जायचं होतं. She was doing tailoring and some clothes selling business she was doing. आणि मग ती कपडे शिवून विकण्याचं काम करत होती. But she left everything and she thought to start her own business. आणि मग तिने सगळं काही सोडलं आणि विचार केला की मी स्वतःचा व्यवसाय चालू करेन. Why? का? Because she was not getting time for the church. कारण तिला वेळ मिळत नव्हता चर्चला जाण्यासाठी. And that lady is there, look at you, I tell you. Now she has got a new bike, coming to church every Sunday. And she's not by close, but she's from far state. आणि मग आता मी तिच्याकडे पाहिलं तर ती स्वतःची गाडी तिला विकत घेतलेली आहे त्या व्यवसायावरती आणि काही जवळ राहते असं नाही लांब राहते She has excelled in her business. आणि तिच्या कामामध्ये व्यवसायामध्ये अगदी उत्तम ती प्रगती करत आहे. Because she honored the Lord, she waited on the Lord, and she honored the Lord. आणि कारण तिने देवाचा आदर केला, देवाची आशा होती आणि देवाने तिला आशीर्वाद दिला. When we wait patiently, means we hope in the Lord, and when we wait for the Lord, God is a God who blesses us. ज्यावेळेस आम्ही धीराने देवाची वाट पाहतो, परमेश्वरावरती आशा ठेवतो, जो देव आहे जो आम्हाला आशीर्वादित करतो. You know what is waiting? Why is compared with the eagle? आणि मग वाट पाहणे म्हणजे काय? त्याचा तुलना त्या गरुडाबरोबर का केलेली आहे? You know, when eagle is becoming old, आणि मग ठाऊक आहे का की ज्यावेळेस जो गरुड आहे म्हातारा होतो, its wings are very big. I forgot how big it is. But the height it goes 2,400 feet high. आणि मग गरुडाचे जे पंख आहेत ते खूप मोठे असतात. ते आणि ज्यावेळेस 2000 उंचीवर सुद्धा तो उडतो. If I'm not wrong, I think almost 6 feet wings are long. If I'm not wrong. जर मी चुकीचं आहे तर एक साधारण 6 फुटाचे पंख You know, the character one day we will study on the eagle, but now we don't have time to. But listen again. You know, eagle, it is a bird which, among all the birds, it flies high. आणि गरुड हा असा पक्षी आहे जो सर्व पक्ष्यांमध्ये खूप उंच असा उडत असतो. And when it is getting old, when it realizes that it cannot fly now too high because it is getting old. आणि ज्यावेळेस त्या गरुडाच्या लक्षात येते की आता मी फार उंचीवर उडत जाऊ शकत नाही कारण माझ्याची शक्ती कमी होत आहे, मी म्हातारा होत आहे. So it goes to the high cliff and in the hole it goes and remains there. आणि मग तो उंचशा डोंगरावर जातो, एखाद्या एकांतामध्ये जातो आणि तिथंच तो राहतो. There it removes all its feathers by its own wing. आणि तो स्वतःच्या चोचीने आपले सगळे जे
पंख आहे तो तोडून काढतो. It is not easy. सहज नाहीये. Can you pull your own hair? स्वतःचा एक केस आम्ही तोडू शकतो. Can you pull? It removes full feather from his all the wings and body. आणि आपल्या शरीरावरचे सगळे पंख तो काढतो. Its beak, it goes and hits to the rock and breaks it. आणि स्वतःची जी चोच आहे गरुडाची तो दगडावर मारून तोडून टाकतो. It is very painful. खूप कष्टदायक असतं. Bless the Lord, O my soul, means आणि माझ्या हे अंतर्यामा हे माझे जीवा परमेश्वराचा धन्यवाद करायचा अर्थ जे आहे waiting on the Lord. परमेश्वरावरती वाट पाहून Waiting is not easy. वाट पाहणे सहज नाही. It is like plucking out old feathers of old me, myself, plucking out old. आणि आपल्या जणू काही त्या गरुडासारखा आपल्या स्वतःच्या शरीरावरचे जे पंख आहेत काढून विकण्यासारखा आहे. स्वतःमधला जो मीपणा आहे, स्वतःमधला जो गर्व आहे, प्रौढी आहे, ती काढून टाकणार आहे. No food, nothing. जेवण नाही, काही नसतं त्यामध्ये. Sits there quiet, तिथं तो शांत waits, वाट waits. After some days, आणि काही दिवसांनी again that feather starts coming out. आणि पुन्हा त्याची पंख यायला लागतात. Its beak starts growing again. आणि त्याची चोच पुन्हा वाढायला लागते. As it grows again big, then one day it comes out like a young eagle when it flies high and high above. मग एक ज्यावेळेस त्याचे पूर्ण पंख येतात, पूर्ण त्याची चोच येते, पुन्हा त्या नवीन तारुण्यामध्ये तो पुन्हा येतो आणि त्याच सामर्थ्यानं शक्तीनं पुन्हा तो उंचावर उडायला लागतो. That's why the David says our youth is renewed like eagles. आणि म्हणूनच दावीद इथं सांगत आहे की तुझं तारुण्य गरुडाप्रमाणे नवीन तू कर. But how our life is renewed? आणि मग कसं जीवन नवीन होईल? When we wait patiently. ज्यावेळेस मी ध्यान देण्याची When we wait on the Lord like an eagle. जसं त्या गरुडासारखा ज्यावेळेस प्रभूची वाट पाहणार आहे. Dear people of God, अशा प्रिया waiting means वाट पाहणं. eagle, it goes and sits quite there. आणि तो गरुड जो शांत तिथं बसतो. Turn with me to 2 Corinthians chapter 4 verse 16. दुसरे कोरिंथियचा 4:16. 2 Corinthians chapter 4 verse 16. दुसरे कोरिंथियचा 4:16. Yeah, 4 verse 16. 2 Corinthians chapter 4 verse 16. For which cause we faint not, but though our outer man perish, yet the inward man is renewed day by day. म्हणून आम्ही धैर्य सोडत नाही, परंतु जरी आमचा बाह्य देह क्षय पावत आहे तरी अंतरात्मा दिवसांदिवस नवा होत आहे. It says, though my outward man perish or is decaying, yet the inner man is renewed day by day. आणि ते सांगितले की त्याचं बाह्य शरीर जरी क्षय पावत आहे, ते कमकुवत होत आहे दिवसांदिवस, तरी आमचा अंतरात्मा दिवसांदिवस नवा होत आहे. You know, we say man after he dies, third day it starts decaying. आणि आपण बघतो की एखाद्या व्यक्तीचं मरण पावलं तर तिसऱ्या दिवशी तो कुजण्याच्या मार्गावरती असतो. So it is saying that though my outer body is like a decaying now, आणि म्हणून इथे सांगते की माझं बाह्य शरीर जरी आता नाश पावत असतं, inner man day by day is renewed. पण माझं अंतरात्मा दिवसेंदिवस नवा होत आहे. Another GNT translation says physical being is gradually decaying. Yet, physical being is gradually, slowly now it's going down. आणि दुसऱ्या भाषांतरामध्ये सांगितलेलं आहे की शारीरिक शरीर आहे ते दिवसेंदिवस जसं आमचं वय वाढतं त्याच्यामध्ये कमीपणा किंवा त्याची नाशाकडे ते जायला लागतं. Another translation says outer man is getting feebler. Feeble means ashakt. आणि दुसऱ्या भाषांतरामध्ये I'm feeling weak now. आणि दुसऱ्या भाषांतरामध्ये सांगितलेलं आहे की जो बाह्य देह आहे तो
म्हातारा होत चालला म्हणायला हरकत नाही. जसं म्हातारपणामध्ये आपल्याला शरीरामध्ये बऱ्याच समस्या आणि बरेच त्रास आपण सहन करायला But there is a beautiful translation, I like that. आणि आणखी एक भाषांतर आहे ते खूप सुंदर आहे. मला आवडलं. MSG translation says, even though on the outside it often looks like things are falling apart on us. आणि मग जरी असं दिसलं की जरी बाह्य स्वरूपावर आमचं शरीर जे आहे ते नाश होत आहे, कमी होत आहे. In English it says it's like a falling apart. It's like tukade pada hue chhe. That is what translation. That's very important. On the inside, पण आतमध्ये God is making new life. देव नवीन जीवन त्याची परमेश्वर तयार करत आहे. That is very important. आणि हे खूप महत्त्वाचं आहे. The question comes, प्रश्न हा निर्माण as we all are getting day by day older, आणि जसं आम्ही दिवसेंदिवस कमी वाढत आहे, म्हातारपणाकडे जात आहे, inside आतमध्ये is God making a new life in us? काय ते आमच्यामध्ये नवीन जीवन घालत आहे. Not a day goes by without His unfolding grace. आणि मग एकही दिवस असं जात नाही का की त्याच्या अनंत कृपेशिवाय These hard times are small potatoes compared to the coming good times. आणि मग हे जे समस्या आमच्या जीवनामध्ये आहे त्या छोट्या छोट्या बटाट्यांसारखे आहेत जे नवीन जीवन जे आमच्या समोर येणार आहे त्याच्या समक्ष The lavish celebration prepared for us. आणि मग एक मोठं The lavish celebration prepared for us. आणि आमच्यासाठी एक प्रशस्त मेजवानी तयार केलेली आहे. There is a far more meets the eyes. The Lord has kept so many things for us to see. आणि आमच्या दृष्टिक्षेपापेक्षा सुद्धा बऱ्याचशाच गोष्टी देवासाठी बघण्यासाठी ठेवलेल्या आहेत. The things we see now are here today. आणि ज्या गोष्टी आज आम्ही इथं पाहतो Gone tomorrow. ते जाणार आहे. But the things we can't see now पण ज्या गोष्टी आज आम्ही पाहू शकतो will last forever. ज्या कायमच्या आमच्यासाठी असतात. Dear people of God. अशा प्रियाने You know, our youth, David says, our youth is renewed like eagles. आणि दावीद असं म्हणतो की आमचं तारुण्य त्या गरुडाप्रमाणे नवे होईल. How it will be renewed? आणि कसं ते नवे? Only and only we wait on the Lord patiently. फक्त आणि फक्त ज्यावेळेस आम्ही देवावर ईद घेऊन वाट पाहतो त्याच वेळेस ते होईल. Means our inner man, you know, it awakens. It gives us the assurance of our eternal new life. म्हणजे आपला अंतरात्मा जो आहे तो आपल्याला ती खात्री करून देत आहे की तुझं जीवन इथं संपणार नाही, तुला ते सार्वकालिक जीवन आहे, तू इथं संपणार नाही, तुझा नाश नाही. That is what gives me assurance. आणि ती मला खात्री आहे. That's why I'm not worried about anything of this world or in this life. आणि म्हणून मी या जगामध्ये आणि या जगाच्या जीवनामध्ये या जीवनामध्ये मी कशाची काळजी बाळगते, कशाची तमा बाळगते. I'm satisfied with the Lord. आणि मी देवामध्ये तृप्त आहे. Okay, here and there it is paining. आणि इकडे इकडे तिकडे इकडे But my inner man, day by day, is becoming a new life. आणि पण माझा अंतरात्मा दिवसेंदिवस एक नवीन तारुण्यामध्ये येत आहे. It is giving me awakening that I am going to go in heaven in the paradise with my Lord. आणि ती खात्री तो मला करून देत आहे की मी माझ्या देवाबरोबर स्वर्गामध्ये जाणार आहे सार्वकालिकतेसाठी. That is what David is trying to tell his own soul. आणि हीच गोष्ट दावीद आपल्या आत्म्याला आपल्या जीवाला सांगत आहे. Forget not what the Lord has begun in you. आणि मग जे जीवन तुझ्यामध्ये दिलेलं आहे, जे उपकार तुझ्यामध्ये केलेले आहेत, The good work
ते देवापासून आम्हाला त्याच्यापासून मुक्त होणं, त्याला क्षमा प्राप्त करणं आम्हाला गरजेचं आहे. Now I can say the Lord. आणि आज I can say in the Lord. आणि आज मी प्रभूमध्ये म्हणू शकतो, The Lord has redeemed me from that grave, the destruction. आणि मी म्हणू शकतो की देवानं मला त्या कबरेमधून बाहेर काढलेलं I आहे. don't care whether my body goes here or where. आणि मला आता काळजी नाही की माझी शरीर इथं जाईल किंवा कुठं जाईल. My inner man day by day is renewed in the Lord. आणि माझा अंतरात्मा दिवसेंदिवस प्रभूमध्ये नवा होता. That gives me assurance of my salvation and eternal life. ती गोष्ट माझ्या तारणाची खात्री मला